आमच्या तयारी बियाऱ्या झालेल्या आहेत आणि आम्ही अचानक मध्ये प्लॅन करून निघालेलो एकविरेला. तर ही आमची गाडी आणि हे सगळे रेडी का रे? हो मग ओय रेडी का? रेडी. ओय कुठं घुसला? हा ब्रो रेडी का? रेडी रेडी. बोल गणपती बाप्पा. हो रिया. एकविरा माते की. जय. काय नाही अचानक प्लॅन झाला पोरांचा. बोलतात रात्रीच्या रात्री 10 वाजता प्लॅन झालाय निघू. काही एकविराला जायची इच्छा झालेली पोरांची. पोरं अर्धी कामावर नाही बघा. 1 हे 2 3 डायरेक्ट कामावर घरी आले. नारळ आणजा ना. डायरेक्ट कामावर घरी निघाले. मला बोलतात जायचंच आहे एकविरेला जायचंच आहे. बोलू चला निघूया रात्री. आता वाजलेले आहेत रात्रीचे 12:40 झालेले आहेत. रात्री 1 वाजता आम्ही एकविरेला निघालेलो आहे. तर तुम्हाला हळूहळू दिसेलच काय ना काय दाखवतो तुम्हाला. गणपती बाप्पा मोरया. एकविरा माते की जय. एकविरे माते की जय. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. ये सब क्या देखना पड़ रहा है. फायनली आम्ही निघालेलो आहे एकविरेला. आता इथून किती वेळ लागेल रे? 3 तास. 2 तास. 2 तास. 2-2.5 तासामध्ये. तरी सकाळी मंदिर 5 वाजता उघडतो ना. तरी पण आम्ही आरामात पोहोचू मंदिरामध्ये. इथे तिथे थांबत कुठे ना कुठे तरी पहिला स्टॉप. आणि इकडे ही चेंगरी झालेली यांची. आता जरा गाडीमध्ये अर्धी टाकी सीएनजी झालेली आहे. आता सीएनजी टाकून घेऊ गाडीमध्ये. फुल करून टाकू. सीएनजी भरूयात कचकन. जास्त काय थांबून पण काय मतलब नाही. आता रात्रीच्या वेळेत थांबू पण जास्त कुठे शकत नाही आम्ही. तुम्हाला मधले स्पॉट तुम्हाला दिसत राहतील. नॉनस्टॉप जातच राहू. सिद्धेश जो अचानक आपण जो प्लॅन ठरवला एकविरेला जायचा, तर तुला तो कसा वाटला? म्हणजे तूच ठरवला असतो, तू आणि रोहितनीच ठरवला. पण म्हणजे सगळे पोरं रेडी झाले, तर मग तुला कसा वाटला? मेन या दोघांच्या भरोश्यावर होतं. कारण की यांची नाटकं चाललेली. या दोघांची काय? हा. आणि ह्याची काय झालेली? मला जाऊन रिटर्न आलाय. हा. यांनी काय कारण ठोकून आले हा. कामावरून. हा. आता पैसा दाखवतो काय. हे नसते आले तर झाला असता. हा, मग हे बघ, हे दोघं आले नसते तरी आपण टाकून निघालो असतो. जर काही नसते आले तरी तुमचा प्लॅन सक्सेस झाला नसता. आम्ही नसतो तर. नाही आम्ही 2 व्हीलर वरून चाललेलो. आम्ही 2 व्हीलर वरून चाललेलो. विचारलेला ड्रायव्हरला. गद्दारी आम्ही नाही. आम्ही विचारून जात होतो. तुम्ही नाही आले तुमची चुकी. किती भरली? 380 का? एकविरेला यावं माणसानी तर झोपा बिपा सगळा घरी ठेवण्यावर नाही तर यावं नाही. तो तिकडे पाठी बसलाय. कंटिन्यू झोपतोय. झोपायची काय गरज आहे का? हे बघ, तुला सकाळी जायचं. ऐक ना 9 वाजता जायचं ना तुला, तरी यायचं नाही आमच्यासोबत एकविरा चाललाय. झोपायचं नाही अजिबात पाठी. जागा राहा, लास्ट पर्यंत जागा राहा. तुझ्यात दम असेल तर लास्ट पर्यंत जागा राहा. भाकऱ्या मध्ये थांबून टाकू. जो झोपल तो मेला. हे बघ तुमच्यासोबत त्या पाठच्या लावून भोगायला लागेल. नाही तुमच्यासोबत त्या पाठच्या लावून भोगायला लागेल. आणि खड्ड्यामध्ये उडले तो जागा आहे. हे पण जागा आहे. हे पण जागा आहे. दोघं कंट्रोल. बंद कर याचा बंद कर आधी. 2:41 झाले आणि आम्ही आता खोपोलीला पोहोचलोय. आता 5-1 मिनिटामध्ये घाट चढायला चालू करू. आणि पाठी सगळ्यांच्या डाराडोर खोले झालेले आहेत. तुम्ही बघू शकता. आम्हाला दाखवतो. 5 minutes later.
शानपणा करत होता, आता उठलाय. निखिल भेटले तिघ झोपलेले भेटले, आता काय उठणार. अरे याचा कुठे येऊ, अरे इकडे डोकं आहे, इकडे डोकं बघतोय. त्याला मळमळत आहे. मळमळते वेळेला काय नाटक करतोय तो. वाजले आणि पायथ्याला पोहोचलो आम्ही. आता मंदिर उघडायची सगळे वाट बघतायत. मंदिर उघडला की इथे पहिले खाली दर्शन घेऊन मग शिड्या चढायला चालू करू आम्ही. एकविरा माते की डोर तर अजून उघडलेला नाहीये, पण आता काय करणार, बाहेरूनच दर्शन घेतो, कारण की अजून दरवाजा खोलायला भरपूर वेळ लागणार आहे. त्यामुळे निघतो आम्ही इथनं बाहेरूनच. आल्यावरती दर्शन घेऊ पाहिजे तर. जय दर्शन झालं. तुम्ही आता बघितलं जसं काय पहिलेच दरवाजा उघडल्या आम्हाला पहिलंच दर्शन भेटलं. तर आता दर्शन घेऊन आता बघू आता पुढचं कसं काय, कुठे पोरांचं कुठे काय प्लॅन होतं का फिरायचं इकडे तिकडे. टाईम असेल तर जाऊ कुठे ना कुठेतरी. बाबा बाबा कपोरीला जायला रस्ता कुठून आहे? तिकडे बाबा कुठं सांगा ना, मला माहिती नाही बाबा. तिकडे जायचं जाणार ए बास करा ना, भुका लागल्यात ना. चला ना काहीतरी खाऊ ना. हे चाळे बंद करे. हे बघ तुला एक तर आधी पोज देता येत नाही. तुझ्या एकच पोज असतात 10 वेळा भावा. तुला काय बोलू काय समजत नाही आम्हाला. हे बघ तू फक्त ते पाय स्ट्रेट उभे करशील ना, खिशात हात टाकशील ना, हे करशील हू करशील ना, झाला तुझा फोटो. गजब बेइज्जती है. काहीतरी खाऊ, जाम भूक लागली. कांदा भजी बिंदा भजी काय खातो तू? काय खायचं तुला? कांदा भजी पाव खाऊ ना. कांदा भजी पाव. चलो भाई. कशी होती कांदा भजी?
चांगले किती पाव घालले मी 3 तू रे काय बोलतो पाव किती घालतो 3 तू रे तुझ्या पायी म्हणजे 3च पाव ऐक खाल्ले. ना माझ्या पायी सोड ना तू तुझ्या पायी. ते सांग किती घालतो 3च पाव खाल्ले. तू सुरता एक बी ठेवला नाही मला असा कसं होतो तू नुसतं भजी घाला घेतल्या मला भजे खायला लागतात मला नाही मग या बरोबर नाही याच्यावर नाही सभे झाले तू रे 2 पाव खाल्ले आता भजी माझ्याकडे कोण बघू इथं बघ ना कॅमेरात हा आता बोल तू रे 2 तुझ्या मुलं गोचू घालाय सगळं टाकून टाकून घालत तुम्ही किती खाल्ले 6 पाव एकच लाज बी वाटत नाही बोलायला 1 पाव खाल्ले हे यांच्या सगळ्या मनाचा भ्रम आहे काही साधे 26 पाव मधले आहे ना 6 खाल्ले 7 जणांमध्ये 20 पाव झाले माणसाची भूकच तेवढी माणूस तरी काय अरे करेल? माणूस ही एक कॉफी पिली भूक केवढी तू चहा पितोय, मी तर कॉफी झाली इथं अजून कांदा भजी संपत नाही तरी विचारतो संपल हा सिद्ध्या तरी बाजू त्याला विचारतो भजी संपल तुला सकाळी काय फ्रँकी खाल्ली वडापाव खाल्ला भजी पाव पाव खाल्ला खाल्ली. रिटर्न राईस राईस खाल्ला. एवढंच खाल्लं एवढंच खाल्लं बोलतो सगळ्यांची पोटं भरलेली आहेत आता तरी निघू याचा इथून. पोट नाही भरला जसं त्यांच्या दातात बघतोय मागासपासून संपल नाही आता मी कॉफी पिली आता मला काहीच नको मला घे ना काही साबुदाणे खिचडी हा बघ अजीब जानवर है कितना भी खाए भूखा ही रहता है इटानाला या पाहिजे खाशील ना? नाही प्रथमेशला या पाहिजे हॅरी पॉटरचा केंद्रचा तर माई आम्ही येतो आता तुझ्या परत नेक्स्ट भेटीला लवकरच येऊ तुझ्या परत भेटीसाठी आम्ही दर्शन तर एक नंबर झालं सकाळी सकाळी झालंय जाम मजा आली कुठं लागला फर्स्ट टाइम एवढं सकाळी दर्शन झालं जाम भारी वाटलं काय रे आका दुकान बी घेत होते काय मगनलालचा हा एवढ्याशा पिशवीमध्ये आका दुकान बसला पण एवढ्याशा पिशवीमध्ये आका दुकान बसला पण काय घेतला बघू ते दाखव जरा चिक्क्या पाहिजे होते ना पप्पांना आणि आंबावाडी घेतली थोडी तुम्ही काय घेतला बघू ते पिशवीत बच्चों के लिए टॉफी चॉकलेट माकडांची लय मस्ती करून झाली आता तर मित्रांनो असा आमचा एकंदरीत व्लॉग आम्ही एंड करतो तुम्हाला लवकरच पुढच्या नवीन व्लॉग मध्ये भेटू तर नक्कीच तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाकीचं तुम्हाला तर माहितीच आहे सांगायची तर गरज नाही तोपर्यंत आम्ही सगळे येतो